मित्रांनो, संदीप पाटील 2715 या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटील आपल्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय एक नवीन व्हिडिओ आणि एक नवीन विचार। मित्रांनो, आपण सर्वजण आयुष्य जगत असताना आपल्याला प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते आणि आपलं भविष्य चांगलं व्यतीत व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते। पण हे भविष्य काळ चांगला व्हायचा असेल तर वर्तमान काळ आपण चांगल्या पद्धतीनं कष्ट करावं लागतं आणि भविष्य काळाची योजना करावी लागते। असंच एक प्राचीन काळी राज्य होतं। त्या राज्याचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्या राज्यातील राजा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या राज्याच्या बाहेर नदी पलीकडे एक मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये मोठमोठे प्राणी, जंगली प्राणी होते आणि त्या राज्यामध्ये सोडल्यानंतर कोणताही राजा परत आलेला माहित नव्हता। पुन्हा एकदा त्या राज्याचा राजा निवृत्त होत होता। त्या राज्याला त्या जंगलाच्या बाहेर सोडण्याची एक तयारी करण्यात आली आणि त्या राजाला नावेमध्ये बसवून एक नाविक जंगलाच्या बाहेर घेऊन जात होता। घेऊन जात असताना तो नाविक त्या राजाच्या चेहऱ्यावरील भाव टिपत होता, कारण यापूर्वी त्याने अनेक राजांना त्या जंगलाच्या बाहेर सोडलेलं होतं। पण प्रत्येक वेळी तो त्या राजाला जंगलाबाहेर सोडत असताना प्रत्येक राजाच्या चेहऱ्यावर त्याला वेगळ्या प्रकारची भीती दिसत होती, पण या राजाच्या चेहऱ्यावर मात्र त्याला कोणतीही भीती दिसत नव्हती। म्हणून त्यानं त्या राजाला विचारलं की आता तुम्हाला निवृत्तीनंतर मी जंगलामध्ये सोडत आहे, त्या जंगलामध्ये मोठमोठे हिंस्र प्राणी असतील, जंगली प्राणी असतील, तुम्हाला भीती वाटत नाही का? त्यावेळी त्या राजानं जे सांगितलं ते आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे। राजा सांगू लागला, आपल्या सर्वांना तर माहित होतं, मलाही माहित होतं की माझ्या निवृत्तीनंतर मला त्या जंगलामध्ये सोडण्यात येणार आहे। तिथं खूप मोठे हिंस्र प्राणी असतील, जंगली प्राणी असतील, मग तिथं माझं नुकसान होऊ शकतं। म्हणून या राजानं काय केलं होतं तर त्या राजानं सांगितलं, मी ज्यावेळेस राजा म्हणून काम करत होतो त्यावेळी मी त्या जंगलाचं रूपांतर एक चांगल्या परिसरामध्ये, निसर्गरम्य परिसरामध्ये केलं। तिथं जे जंगली प्राणी आहेत, हिंस्र प्राणी आहेत, त्यांच्यासाठी एक वेगळी व्यवस्था केली आणि मी तिथं भविष्य काळात राहायला जाणार आहे, म्हणून त्या ठिकाणी मी माझी राहण्याची सुद्धा चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केली। म्हणून मी आता ज्या जंगलामध्ये चाललोय तिथं जाताना मला आता कोणतीही भीती वाटत नाही। म्हणून मी आता हसत खेळत आनंदानं मी माझ्या प्रवासाला निघत आहे। हे ऐकताच त्या नाविकाला सुद्धा आपल्या राजाचा अभिमान वाटला। राजाच्या पराक्रमावरून आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की आपलाही भविष्यकाळ चांगल्या पद्धतीनं व्यतीत व्हायचा असेल, म्हणजेच भविष्याची विनाकारण चिंता करत बसण्यापेक्षा आपण वर्तमान काळातच चांगल्या पद्धतीनं कष्ट घेतले तर भविष्य काळ आपला चांगल्या पद्धतीने व्यतीत होऊ शकतो। यासाठी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा, म्हणजे भविष्य काळ त्याचा चांगल्या पद्धतीने व्यतीत होऊ शकतो। जे नोकरी करतात त्यांनी आपल्या नोकरीमध्ये चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करावं, त्यांचं भविष्य चांगल्या पद्धतीने होऊ शकतं। जे उद्योजक आहेत, जे व्यापारी आहेत, त्यांनी आपला उद्योग कसा वाढेल, उद्योगामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती कशी करता येईल याचा त्याच वेळेमध्ये किंवा त्याच गोष्टीमध्ये आपण जर चांगल्या पद्धतीनं व्यतीत राहिलो, व्यस्त राहिलो तर आपल्याला भविष्य काळाची चिंता करावी लागत नाही, कारण आपण वर्तमान काळामध्ये जे काही चांगलं काम करतो, जे काही प्रामाणिकपणे काम करतो त्यावरच आपला भविष्य काळ चांगल्या पद्धतीनं आहे का नाही हे ठरत असतं। माझ्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत की आपण सर्वांचंच भविष्य काळ चांगल्या पद्धतीनं व्यतीत व्हावं, यासाठी वर्तमान काळात चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।